म्हाळसा, बानूला तू या जेजुरीतून बाहेर काढलंस, तुझ्या संसारातून बाहेर काढलंस, मात्र तुझ्या मनातून ती काही गेलेली नाही। बानू अजूनही तुझ्या मनातच आहे म्हाळसा। हे काय बोलत आहात देवी तुम्ही? तेच जे तुझ्या अंतर्मनात आहे, खोलवर, अगदी खोलवर। तुला जे हवं ते तू मिळवलंस खरं म्हाळसा, पण अजूनही तुला तिचा विसर पडलेला नाही। बानू इथे नसूनही तुझ्या मनात सारखे तिचेच विचार सुरू आहेत। याचाच अर्थ असा की तुला जे साध्य करायचे होते ते काही तुला साध्य करता आले नाही। देवी, मला जे साध्य करायचे होते ते मी साध्य केले आहे, पण हा विषय, ही अस्वस्थता, हे सारं काही घडलंच नसतं जर हे कोणालाही न सांगता जेजुरी सोडून गेले नसते। म्हाळसा, तू त्याच विचारात आहेस। तुला सारखे असेच वाटते आहे की श्री खंडेराय तुला सोडून पुन्हा बानूला तर भेटायला गेले नाहीत ना? म्हणजे हाच विचार तुझ्या मनात आहे। तो विचार अयोग्य नाही देवी। बघा, माझी अनुमती नसतानाही वाड्याचे दार कसे उघडले, वाड्यात प्रकाश कसा आला, दिवे लागण कशी झाली, याचा अर्थ हा आहे देवी की बानू परत जेजुरीत आली आहे। आणि मला हे देखील ठाऊक आहे की हे आत्ता या क्षणी तिलाच भेटायला त्या वाड्यात गेले आहेत। म्हाळसा, कदाचित तुला जे वाटते आहे तसे नसेलही। असं कसं म्हणता आहात तुम्ही पार्वती देवी? कदाचित श्री खंडेराय दुसरीकडे गेले असावेत। कुठे? कुठेही, बानूकडे सोडून। नाही, असं नाही होणार। मला ठाऊक आहे ते त्या वाड्यातच गेले असणार, ते तिथेच असणार। तुम्ही इथे आहात आणि मी तुम्हाला अंतःपुरात शोधत होते। मला? हो, इथे येण्यामागे तुमचं विशेष प्रयोजन तर नाही ना देवी? हो आहे, आणि म्हणूनच तुम्हाला शोधत आले आहे। मला सांगा, तुम्ही काय करायचा निर्णय घेतला आहे? देवी, तुम्हाला काय म्हणायचे आहे मी समजलो नाही। म्हाळसा देवींना बानू वाड्यात प्रकाश दिसला आहे। त्यांना वाटतं आहे की बानू जेजुरीत आली आहे आणि श्री खंडेराय बानूला भेटायला बानू वाड्यात गेले आहे। हो, परंतु ते सत्य नाही। मला तेच विचारायचं आहे, तुम्ही हे असं थेट म्हाळसा देवींना सांगून का टाकत नाही? श्री खंडेराय इथे नसल्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या आहेत आणि त्यांची अस्वस्थता अयोग्य नाही हे तुम्ही देखील जाणता। हो, आणि म्हणूनच मी सेवकांना बानूवाड्यात पाठवण्याचा विचार करतो आहे। सेवकांचं म्हणणं त्यांना पटेल असं वाटत नाही। देवी, ह्याखेरीज मी आणखीन काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? नाहीतर मी स्वतः जाऊन बानूवाड्यात तो कसला प्रकाश आहे हे पाहून येतो। नाही, नको, तुम्ही नका जाऊ, सेवकांनाच पाठवा। बर, मला आणखी एका गोष्टीचं उत्तर द्याल? विचारा देवी। श्री खंडेराय कुठे गेले आहेत हे मी तुम्हाला विचारणार नाही,
कारण तुम्हाला माहित असून देखील तुम्ही मला सांगणार नाही. परंतु ते परत कधी येतील हे तरी तुम्ही मला सांगू शकाल? देवी, आत्ताच ते मी तुम्हाला कसं सांगणार? येते मी. देवी, श्री खंडेरायांना एकांत हवा आहे. त्यांचं ध्यान पूर्ण झालं की ते परत येतील. परंतु सध्या तरी हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. कुठं गेली असं? हे बानू, अगं 4 शब्द बोल तरी. असं गपगुमान बसून कसं चालेल ग? अरे बा, आता काय बोलू म्या? अगं काय बोलू म्हणजे? हात आला धरणं पाहतोय म्या. कुणाशी काय बोलत नाही, गपगुमान बसून राहतीयस. मन आपल्या कामात गुंतून घेतला आहेस तू. मग चुकीचं वागते आहे वय म्या? अगं तसं नाही बानू, पण म्या तुला असं गपगुमान बसले कधी पाहिलं नाही ग. गपगुमान बसलीस तर काय करावं म्या? आणि आता हे नवीन वरत, कसलं वरत आहे म्हणायचंय? हे आदिशक्तीचं वरत आहे. म्हणूनच म्या दिस सरला का देवी मोर दिवा लावाया देवळीपाशी जाते. अगं ते समज कळतंय आम्हाला, पण हे समजा आता कशापाई करायचं म्हणतो म्या. आणि हे समज करून तुझ्या हाती काय लागणार आहे? हे बा, काळजी वाटते बघ मा. अगं असं करून कसं चालेल ग? अगं तुझ्या मनात काय चालेल ते तरी सांग की मला. मला कसं कळणार तुला काय वाटले ते? मला ठाव आहे, जेजुरी सोडून, देवासनी सोडून तू हद्द आलीस त्याचा तुला त्रास होतो आहे. ते बी तू कोणाला सांगत नाही. बा, तुला एक सांगू का रे? मला कुणासनी काय बी सांगावं वाटत नाही. आपण आपलं गप बसा आणि कुणासनी सांगून तरी काय होणार आहे? उलटा आपल्या पायी त्या माणसासनी त्रास होणार. असं कसं म्हणतेस बा? आपल्या माणसाची त्रास झाला तर त्याचा आपल्याला बी त्रास होणारच की. कशापाई माझ्याशी असं परकेवानी बोलतेस तू? काय करावं काय करावं? देव अजून आलं नाही. पुन्हा कुठे गेला आहे तिथे? गडावर समजे काळजीत आहेत. काय करावं कळलं नाही झालंय. ए गणोबा, आता ह्याचं काय अजून? गणोबा वाईस थांब की. आता आहेस वय? कुठं कुठं नाही शोधलं तुला? बरं झालं काय? अरे तुला परतंजनी भेटाय बोलवला आहे. मला? हा, प्रकार कोणाच ठाऊक काय बाय काम सांगायचं असेल म्हणून बोलावलं असेल. ए गणोबा, कुठं हरवलास? कसला विचार करतोयस? बंडोबा, पर मला ठावाय कशा पाय बोलावलं असेल प्रधानजीने ते. कशा पाय? देव कुठे गेला आहे ते विचारायचं असेल तेच नाही. मग त्यात घाबराय काय झालं? अरे पण काय सांगावं त्यास मी? जे आहे ते सांगायचं. तुला ठाव आहे का देव कुठं गेला आहे तिथे? मग झालं तर तेच सांग. अरे गणोबा, कशा पायी एवढा विचार करतोय? आधी जाऊन त्यासनी भेट, काय म्हणतात ते बघ. अरे दुसरं काहीतरी काम असेल. जा. जा म्हणजे मी एकलाच जाऊ? होय, तू नाही येणार माझ्या संगत? म्या कशा पायी? अरे असं काय करतोस बंडोबा?
आपण दोघं बी जाऊ की संगती त्यांना भेटाया. नाही 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 नाही. हे बघ गणोबा, तू ग मला तसं घेऊन जाऊ नकस. तुला परदांजीने बोलवलं आहे ना, मग तूच जा. मला मॉब काम आहे ती. अरे असं काय करतोस? चल ना माझ्या संग. नाही म्हणजे नाही. हे बघ, मला मॉब काम आहे ती. मी आज चाललो माझ्या कामाला. तुला परदांजीने बोलवलं आहे ना, तर तेव्हा तूच जाऊन भेट. ते घराच्या दरवाजापाशी आहे ती, ततच जाऊन त्यासनी भेट. कळलं? मी जातो माझ्या कामाला. आला मग. अरे 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 देव कुठं आहे विचारलं तर मी काय सांगावं परदानजीसनी. ये गणोबा. तुम्ही मला बोलावलं असं सांगावं मिळालंय. हो गणोबा, तुला एक अत्यंत महत्वाचं कार्य पूर्ण करायचं आहे. असं का? जी. गणोबा, इतकं घाबरण्यासारखं काय आहे त्यात? अद्याप कार्य काय आहे हे देखील मी तुला सांगितलेलं नाही. तसं नाही परदानजी, पर आता गडावर जे चाललं आहे त्याच्यावरनं मला वाटलं की काय वाटलं? का तुम्ही हे विचारायला मला बोलावलं असेल का देव कुठं गेले ती. नाही, परंतु श्री खंडेराय बाणाईच्या वाड्यात गेले आहेत असं श्री म्हाळसा देवींना वाटतंय. काय सांगताय परदानजी? खरं आहे वय हे? हो. अरे हेच तर तुला बघायला जायचं आहे की खरंच देव बाणाईच्या वाड्यात आहेत की नाहीत. म्हणून तुला आता तिथे त्वरित जायचं आहे. असं का? वय वय आताच जायचंय वय? हो गणोबा. अरे श्री म्हाळसा देवींची आज्ञा आहे ही. असं? पर प्रधानजी, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का? विचारा. नाही म्हणजे वाड्यावर आता कुणी बी नसतं या, म्हणजे बाणाई गेल्या धरणं दार बी लावलेलं असतं या. असं असताना म्हाळसा देवीसनी असं का वाटतं या की देव तत गेला असत्या म्हणून? कारण त्या वाड्यातून सर्वदूर प्रकाश असा पडताना दिसतो आहे. प्रकाश? हो. आणि बाणाई देखील त्या वाड्यात आहेत असं श्री म्हाळसा देवींना वाटतं आहे. काय सांगताय प्रधानजी? बाणाई जेजुरीत आल्या ती कवा अन कसं? गणोबा, अहो असं श्री म्हाळसा देवींना वाटतंय. असं का? चालेल चालेल. तेव्हा आता त्वरित वाड्याच्या दिशेने निघा आणि तिथे काय घडतंय हे मला सांगायला या. जी. मी अंतःपुरात असेल. जी येतो मी. गणोबा बाणाईच्या वाड्यात जाऊन येतील. त्यांना तिथे प्रकाश का पडला आहे हे कळेलही. परंतु हे सगळं श्री म्हाळसा देवींना कसं सांगावं? श्री म्हाळसा देवींना जरी हे सांगितलं तरी त्यांना हे पटेल का? बंधू, यांच्याबद्दल काही कळले का याची विचारणा करण्यासाठी मी आले आहे. देवी, आपण कशाला कष्ट घेतलेत? जर सेवकांकरवी निरोप पाठवला असता तर मी स्वतः आपली भेट घ्यायला आलो असतो. बंधू, मला राहले नाही. यांच्याबद्दल काही कळले का? देवी, मला तुमची काळजी समजते आहे, परंतु देवी ते साक्षात श्री खंडेराय आहेत. आणि श्री खंडेराय म्हणजेच महादेव, आणि महादेव म्हणजेच श्री खंडेराय. महादेव सर्व देवांचे देव, योगियांचे योगी. महादेव सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी आहेत.
तसेच ते महान योगी देखील आहेत. त्यांना एकांतात साधना करणे प्रिय आहे. त्यामुळे कदाचित ते साधनेसाठी एकांतात गेले असावेत. जर तसं असतं तर त्यांनी मला सांगितलं असतं, याची मला खात्री आहे. ज्या अर्थी त्यांनी कोणालाही हे सांगितलं नाही, त्या अर्थी ते नक्कीच बानूची भेट घ्यायला गेले असावेत. देवी, तुम्ही निष्कारण ह्या गोष्टीचा विचार करता आहात असं मला वाटतं. निष्कारण नाही बंधू. त्या बानूच्या वाड्यात पडलेला प्रकाश मला अस्वस्थ करतो आहे. हे नक्कीच बानूच्या वाड्यात गेले असणार, याची मला खात्री आहे. मला नाही तसं वाटत देवी. मग त्या वाड्यात प्रकाश कसा? त्या वाड्यात कोणीही राहत नाही, मग त्या वाड्यात प्रकाश कसा पडला? मला खात्री आहे की हे तिथेच आहेत, नाहीतर बानू तिथे आली असेल. हे बानूला भेटण्यासाठी तिच्या वाड्यात गेले आहेत. देवी, मला अजूनही असं वाटतं की असं काही घडलं नसावं आणि बाणाई जेजुरीत आली नसावी. बंधू, हे तुम्हाला काही सांगून गेले आहेत का? म्हणजे कुठे जाणार आहेत असं? देवी, श्री खंडेराय कुठे आहेत हे जर मला नेमकं ठाऊक असतं तर मी ह्यापूर्वीच तुम्हाला सांगितलं असतं. मला अजूनही असं वाटतं की ते एकांतात साधना करायला गेले असावेत. ते ठिकाण कुठे आहे हे मला ठाऊक नाही, परंतु निश्चितच ते त्यांच्या आवडीचं प्रिय असं ठिकाण आहे. किंवा प्रिय व्यक्तीच. देवी, मी गणोबाला बाणाईच्या वाड्यात पाठवलं आहे. तिथं काय घडलं आहे ते आपल्याला लवकरात लवकर कळेल. प्रणाम देवी. प्रणाम प्रधानजी. या गणोबा, तुम्ही बानूवाड्यात जाऊन आलात. आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही तिथे काय बघितलं? मला खात्री आहे की तिथे बानू असणारच. माझ्या आज्ञेचा अव्हेर करून ती जेजुरीत परत आली आहे, हो ना? गणोबा, तुम्ही शांत का? बोला. बाणाई नाहीत वाड्यामंदी. बानू नाही? होय. मग कोण आहे? हे तर नक्कीच असतील. नाही देवी, देव बी नाही तत. बानू तिथे नाही, हे देखील तिथे नाही. मग वाड्यातून प्रकाश कसला येतो आहे? जे सत्य आहे ते सांगा गणोबा. होय देवी, सांगतो जी. मला जे दिसलं ते समज सांगतो बघा तुम्हाला. मी आता तर गेलो बघा, वाड्यामध्ये कुणी बी नव्हतं. मी आतमध्ये गेलो आणि बघतो तर काय, समतीकडं हा प्रकाश पडलेला. हा प्रकाश कसला म्हणून बघाय म्हणून गेलो तर मला दिसलं तर काय काय दिसलं? का बाणाईच्या देवघरामध्ये हळदीची पिंड आहे आणि त्यातनं समधीकडे प्रकाश पडलेला आहे. देवी, मी म्हणालो होतो तुम्हाला, श्री खंडेराय तिथे नसणार. हे काहीतरी निराळ आहे. गणोबा, येतो. जी. देवी, आता मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय हे पटणार नाही प्रधानजी. पिंडीतून सर्वदूर प्रकाश कसा पडेल? मला स्वतः जाऊन पाहणं आवश्यक आहे.